खेड्यागावातील लोकांसाठी प्राणी म्हणजे आपल्या घरातील सदस्य आणि गोमाता नंदी महाराज हे तर त्यांच्या घरातील सदस्य आहेत, पण साक्षात नंदी महाराज म्हटलं तर भगवान शिवाचं स्वरूप आणि गोमाता म्हटलं तर साक्षात जगदंबेचं स्वरूप. अशाच प्रकारे खेड्यातील लोक गोमातेला आणि नंदी महाराजाला शिवशक्तीचं स्वरूप म्हणून त्यांचा सांभाळ करतात. पण आज तुम्ही जो व्हिडिओ पाहत आहात यामध्ये शेतकऱ्याचं हे दुःख फक्त ज्यानं गोमातेचा सांभाळ केलाय हाच व्यक्ती हे संपूर्ण दुःख समजू शकतो. कारण ज्या गोमातेनं लहानपणापासून शेतकऱ्याच्या मुलाला दूध पाजलंय तीच गोमाता जर अचानक त्या परिवाराला सोडून गेली तर किती दुःख होतं हे फक्त तो त्या शेतकऱ्याचा परिवारच समजू शकतो. तुम्ही या व्हिडिओमध्ये जी गोमाता पाहत आहात ही या शेतकऱ्याच्या घरातील गोमाता आहे. ज्या गोमातेचा सांभाळ शेतकऱ्यानं लहानपणापासून ते या अवस्थेपर्यंत केला. पण ही गोमातेनं तर आयुष्यभर यांना दूध दिलंच, पण मरता मरता सुद्धा एका लहानशा गोमातेला जन्म देऊन ही गोमाता यांचा परिवार सोडून गेली. ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबानं गोमातेला लहानपणापासून सांभाळलं आज तेच शेतकरी या गोमातेचा या व्हिडिओमध्ये अंत सोहळा करत आहेत. काही लोक तर गोमातेचा सांभाळ करतात पण ती गोमाता मृत झाली की त्या गोमातेला एखाद्या खड्ड्यामध्ये टाकून देतात किंवा रस्त्याच्या कडाला एखाद्या मोकळ्या रानात टाकतात. ज्या गोमातेनं यांना आयुष्यभर दूध पाजलंय तिचीच अशी दुर्दैवी अवस्था करतात. पण या कुटुंबाचं प्रेम पाहून तुम्हाला समजेल या परिवारानं कशा प्रकारे गोमातेचा अंतविधी केलेला आहे. ज्या प्रकारे शेतकरी आपल्या काळ्या मातीशी आपल्या शेताशी जोडलेला असतो त्याच प्रकारे या गोमातेसोबत आणि नंदी महाराजांसोबत जुटलेला असतो. कारण या शेतीतून जेवढं काही प्राप्त झालंय ते सर्व काही या प्राण्यांमुळं आणि या नंदी महाराजांमुळंच असतं. त्यामुळं हे फक्त एक शेतकरी समजू शकतो. या कुटुंबानं अशा प्रकारे गोमातेची अंत्ययात्रा केली, त्यानंतर गोमातेची आरती केली, सर्वांनी पूजन केलं, पुष्प वाहिले आणि अशा प्रकारे या गोमातेला JCBच्या खोऱ्यानं उचलून एका खड्ड्यामध्ये टाकून दफन केलं. ज्या प्रकारे लोक एका परिवारातील सदस्याचा अंत्यविधी करतात त्याच प्रकारे या शेतकऱ्यानं देखील अंत्यविधी केलेला आहे. या शेतकऱ्याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता तुम्ही ते वासरू पाहत आहात ज्या गोमातेनं मरण्याच्या अगोदर या वासराला जन्म दिला आणि त्यानंतर सर्व काही हे जगत सोडून गेली. या संपूर्ण कहाणीविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा.